राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आली मोठी खुशखबर। हे बघा, तुम्ही ज्या हप्त्याची आता सर्वजण वाट बघू लागले होते तो हप्ता देखील तुमच्या खात्यामध्ये जमा झाला बहिणींनो। नोव्हेंबरचे 1500 रुपये। हो, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे 1500 रुपये आले आणि बोनस देखील मिळत आहे। बोनस तुम्हाला 6000 रुपये दिले जात आहे बहिणींनो। त्याबद्दल पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत, परंतु त्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। 6 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद झालेले आहेत। आदित्य तटकरेंनी कारणच सांगितलं बघा। 6 लाख बहिणींचे हप्ता आता नुकताच बंद करण्यात आलेला आहे। आता कशामुळे या बहिणींचा हप्ता बंद झाला त्याचं कारण समजून घ्या। आता एक यादी समोर आलेली आहे, जेवढ्या पण बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांची यादी समोर आलेली आहे। भरपूर बहिणींचे हप्ते आता नुकतेच बंद झालेले आहेत। 1500 रुपये बंद करण्यात आले आहेत, त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही बघून घ्या। महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कामाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। काही नाही 9-10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, जास्त लांब व्हिडिओ असणार नाही, छोटासा व्हिडिओ आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगतो। बघा आता सर्व माहिती। तर 6 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद झालेले आहेत, त्याबद्दल माहिती समोर आलेली आहे। हे बघा, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। 6 लाख लाभार्थ्यांचा लाभ थांबवला। आता कोणकोणत्या बहिणींचा लाभ थांबवला, 1500 रुपये थांबवले त्याबद्दल माहिती बघा। लाभार्थ्यांना पैसे न मिळण्यामागचे कारण समोर आलेलं आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहे। दरम्यान ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला होता, परंतु अखेर ऑक्टोबरचा हप्ता 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 16वा हप्ता जमा झाला। ऑक्टोबरचे 1500 रुपये आले, बरोबर ना बहिणींनो। आता 17वा हप्ता देखील सुरू होत आहे आणि आता कोणत्या बहिणींना हा 17वा हप्त्याचे 1500 रुपये आलेले आहेत, येणे सुरू झाले त्याबद्दल माहिती बघूया। आणि भरपूर बहिणींना हे 1500 रुपये आता बंद करण्यात आलेले आहेत। हप्ताच बंद झाला आता भरपूर बहिणींचा, जवळपास 6 लाख बहिणी, 6 लाख बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे। त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे बहिणींनो। ते अपडेट तुम्हाला सांगतो, काही टेन्शन घेऊ नका, सर्व माहिती आलेली आहे आपल्याकडे। आणि महत्त्वाचं म्हणजे बोनस, दिवाळीमध्ये तुम्हाला बोनस देण्यात आला नाही। आता दिवाळीनंतर बोनस 6000 रुपये सुरुवात झाली, यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे। तो अर्ज कसा भरायचा तुम्हाला थोडक्यात सांगतो मी, व्हिडिओ पूर्ण बघा। पुढे तुम्हाला अत्यंत या संदर्भात महत्त्वाची अपडेट तुम्हाला भेटणार आहे, पाहायला मिळणार आहे। तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, ओके। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। 6 लाख बहिणींचा हप्ता का बंद झाला त्याचं कारण आता बघणार आहोत आपण। आता पहिले काय कारण होते, 4 चाकी वाहन जरी तुमच्याजवळ असेल तर हप्ता बंद झालेला आहे, बरोबर। सरकारी कर्मचारी तुम्ही असाल तर हप्ता बंद झालेला आहे। तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तर हप्ता बंद झालेला आहे। तुमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त असेल तर तुमचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे। तसेच तुम्ही आयकरदाता असाल तर हप्ता बंद झालेला आहे। घरात 2पेक्षा जास्त जण लाभ घेत असतील तर हप्ता बंद करण्यात आलेला आहे। हे काही निकष आहेत लाडकी बहीण योजनेसाठी। या निकषाच्या बाहेर तुम्ही गेले असतील तर तुमचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे। परंतु आता एक नवीनच कारण समोर आलं आहे। 6 लाख बहिणी ज्या अपात्र झाल्या तर त्या कोणत्या कारणास्तव अपात्र झालेल्या आहेत त्याचं कारण जे आहे ते कारण आता आपण बघणार आहोत। इथे नवीनच कारण समोर आता येत आहे, त्याबद्दल माहिती आपण बघूया। चला बघा, ती माहिती अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही फक्त सर्वांनी। राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे बघा। आता हे बघा, आता बघा इथे काय म्हटलेलं आहे, ऑक्टोबरचा हप्ता येण्यास उशीर झाला होता, परंतु अखेर ऑक्टोबरचे 1500 रुपये जमा झाले। त्यानंतर आता नोव्हेंबरच्या हप्त्याची सर्व बहिणी वाट पाहत आहेत आणि आता नोव्हेंबरचा हप्ता देखील जमा केली जाण्याची शक्यता आहे। त्याआधीच लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेतून 6 लाख महिलांचा जो काही लाभ आहे तो थांबवलेला आहे। हे बघा, नोव्हेंबरचे 1500 रुपये सुरू झालेले आहेत। नोव्हेंबरचे 1500 रुपये येणे सुरू झाले, त्याबद्दल मी तुम्हाला अपडेट सांगतो। हे पैसे आता थेट खात्यामध्ये येणे सुरू झाले।
परंतु त्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट बघा, 6 लाख लाभार्थ्यांचा लाभ बंद झाला. तर लाडकी बहीण योजनेबाबत आदित्य तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की 6 लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवले आहे. लाडकी बहीण योजनेतून एकूण 26 लाख लाभार्थ्यांचे लाभ थांबवण्यात आले होते. त्यानंतर आता 20 लाख लाभार्थ्यांचे लाभ सुरू करण्यात आला आहे. मात्र अद्याप 6 लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही. त्यांना फोन करून तसेच त्यांच्या पत्त्यावर पोहोचून त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच महिलांना लाभ मिळणार आहे. बघा, एक अत्यंत मोठी गुड न्यूज आहे. जो आकडा समोर आला होता ना, 26 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला होता, बरोबर. 26 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला होता. त्यापैकी 20 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता चालू करण्यात आलेला आहे. सर्वात मोठी गुड न्यूज, 20 लाख ज्या बहिणींचा हप्ता बंद झाला होता, तर जवळपास त्यामधून आता 20 लाख बहिणींचा हप्ता सुरू झाला. ही सर्वात मोठी खुशखबर आहे. आणि उर्वरित जे काही 6 लाख बहिणी त्यापैकी आहेत, त्या 6 लाख बहिणींचा हप्ता बंदच आहे अजून. म्हणजे 26 लाखपैकी 20 लाख बहिणींचा हप्ता पुन्हा सुरू करण्यात आला आणि 6 लाख बहिणींचा हप्ता बंद ठेवण्यात आलेला आहे. त्याचं कारण पण सांगतो बघा. आता या 6 लाख बहिणींचा हप्ता का बंद ठेवण्यात आलेला आहे त्याबद्दल माहिती बघा. हे बघा, अद्याप 6 लाख बहिणींची ओळख पडलेली नाही. त्यांना फोन करून तसेच त्यांच्या पत्त्यावर पोहोचून त्यांची पडताळणी करण्यात येत आहे. त्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच महिलांना लाभ मिळणार आहे. बघा, त्या बहिणींची जरी पडताळणी पूर्ण झाली तर त्यांचा देखील लाभ सुरू होणार आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट. लाडकीच्या KYCसाठी अंतिम मुदत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYCसाठी मुदत देण्यात आली आहे. महिलांना 18 नोव्हेंबरपर्यंत KYC करायची आहे. जर तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे महिलांना लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने KYC करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान आता ज्या महिलांचे वडील आणि पती हयात नाही अशा महिलांनी काय करावे असा प्रश्न विचारला जात आहे. यावर लवकरच तोडगा काढला जाईल असं आदित्य तटकरे मॅडमांनी सांगितलं आहे. ओके, तर पती आणि वडील हयात नसतील तर KYC कशी करायची, तर या संदर्भात लवकरच तोडगा काढण्यात येईल असं आदित्य तटकरे मॅडमांनी सांगितलेलं आहे. आणि 18 नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी KYC करा. यापुढे देखील मुदतवाढ मिळेल की नाही ते सांगता येत नाही, परंतु माझ्या माहितीनुसार 18 नोव्हेंबरनंतर पण तुम्हाला KYC करता येऊ शकते जरी सरकारने तसा निर्णय घेतला तर. परंतु 18 नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे, त्यामुळे 18 नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी KYC पूर्ण करून घ्या. आता बघा महत्त्वाचे अपडेट. तर आता बघा, नोव्हेंबरचे 1500 रुपये जे आहेत ना, 17व्या हप्त्याचे 1500 रुपये आता तुमच्या खात्यामध्ये बघा लाडक्या बहिणींनो नुकतेच 1500 रुपये जमा झालेले आहेत, बरोबर ना. जे 1500 रुपये तुम्हाला आले बहिणींनो, ते 1500 रुपये होते ऑक्टोबर महिन्याचे. 16वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. लगेच काही तुमच्या खात्यामध्ये 17व्या हप्त्याचे म्हणजे नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा होणार नाही. हो, पण नोव्हेंबरचा हप्ता कधी येणार आहे त्याबद्दल माहिती सांगतो. 25 नोव्हेंबरनंतर तुमच्या खात्यामध्ये 100% लाडक्या बहिणींना हप्ता जमा होणार आहे. 25 नोव्हेंबर नंतर आलं लक्षात. 25 नोव्हेंबरनंतर हप्ता जमा होईल. राहिला विषय बोनस संदर्भात. तर बोनस संदर्भात विषय असा आहे की दिवाळीच्या काळात तुम्हाला सांगण्यात आलं की 6000 किंवा 5000 रुपयेपर्यंत बोनस भेटेल. तर या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. भरपूर बहिणी अजून प्रश्न विचारत आहे की बोनस कधी मिळेल, बोनस कधी मिळेल. बोनस 6000 ना 10000 ना 5500 काहीच भेटणार नाही बहिणींनो, कारण तसं GR आला नव्हता. त्या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे बोनस संदर्भात अपडेट फेक होत्या. बोनस दिलं जात नाही आहे. फक्त लाडकी बहीण योजनेमार्फत दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आलं लक्षात. चला, आपला व्हिडिओ लांब होत आहे त्यामुळे आपण इथेच थांबूया आता, कारण सर्व माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर कोणत्या बहिणींचा लाभ बंद ठेवण्यात आला आहे आणि कोणत्या बहिणींचा लाभ सुरू आहे याबद्दल मी तुम्हाला सर्व माहिती दिली. आणि बघा 26 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता बंद करण्यात आला होता मागच्या वेळी, परंतु त्यापैकी 20 लाख बहिणींचा हप्ता सुरू करण्यात आलेला आहे. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आणि राहिला विषय 6 लाख बहिणी, तर त्या 6 लाख बहिणींची पडताळणी सुरू आहे. जरी सर्व योग्य आढळलं तर त्या बहिणींचा पण लाभ सुरू करण्यात येणार आहे. ओके, तर ही सर्वात मोठी अपडेट होती. ठीक आहे, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच.